माहिती आहे का? सांगली जयसिंगपूर मध्ये एक असा व्यवसाय आहे जो घरातून सुरू होतो आणि महिना 1 ते 12 लाख तुम्ही सहज कमावू शकता. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे हा एक साधा स्नॅक आहे. कोणता स्नॅक आहे तो सांगते. नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात लाखो लोकांना बिझनेसमॅन बनवणारा व्हायरल ब्रँड चॅनल. आज आपण घेऊन आलो आहोत एक भन्नाट आणि जबरदस्त बिझनेस आयडिया जी तुम्ही अगदी घरातून सुरू करून महिन्याला लाखोंची कमाई करू शकता. सांगली जयसिंगपूर येथील प्रसिद्ध भडंग उद्योगाचा रहस्यमय आणि प्रेरणादायी प्रवास आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि हो, या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आधार आयुर्वेद, जिथे गुडघेदुखी, कंबरदुखी आणि मणक्याच्या त्रासावर शुद्ध आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातात. आधार आयुर्वेदची सर्व माहिती मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जर तुम्हालाही तुमच्या ओळखीतील कोणाला अशा त्रासाचा सामना करावा लागत असेल तर नक्की संपर्क करा. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण भडंग तयार करण्याचा सिक्रेट मसाला फॉर्म्युला मी शेवटी उघड करणार आहे. महाराष्ट्राची खाद्य संस्कृती जगभरात ओळखली जाते आणि त्या संस्कृतीतील एक अनोखा नाश्ता म्हणजे सांगली जयसिंगपूरचा भडंग. कुरकुरीत, तिखट आणि अगदी चविष्ट आणि इतका ॲडिक्टिव्ह की एकदा खाल्लं की जिभेला चटक लागल्याशिवाय राहत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत भडंगची खरी कहाणी, त्याचा गुप्त मसाला, लाखोंची कमाई करणाऱ्या उद्योजकांचे रहस्य आणि हा व्यवसाय कसा सुरू करून कसा करोडपती बनवायचा. भडंग हा फक्त नाश्ता नाही, तो म्हणजे सांगलीची सांस्कृतिक ओळख आहे. पूर्वी शेतकरी आणि मजूर वर्गासाठी स्वस्त, तिखट आणि पोट भरणारा स्नॅक म्हणून तो तयार केला जात असे. पण आज हा छोटा उद्योग सांगली जयसिंगपूर मधून कोट्यवधींचा बाजारपेठ बदललेला आहे. एका छोट्या शहरातील हा प्रयोग आता डिजिटल युगात एक मोठा ब्रँड म्हणून ओळखला जातो. आता प्रश्न असा की भडंग इतका लोकप्रिय, ॲडिक्टिव्ह आणि जादुई कसा काय? त्याचा बेस फॉर्म्युला म्हणजे फुटाणे, पोहे, प्रीमियम शेंगदाणे, क्रिस्पी लसूण, शेंगदाणा तेल, गडद लाल तिखट, मीठ साखरेचे संतुलन, काळं मीठ, लिंबू सार, जिरे आणि खास गोड मसाला किंवा स्पेशल भडंग मसाला. पण खरं सिक्रेट म्हणजे त्याचा 7 मसाल्यांचा स्पेशल ब्लेंड. दगडी तिखट, लसूण पावडर व क्रश्ड लसूण, भाजलेले जिरे आणि धणे, हलकी काळी मिरी, कोकण बेल्टचा खास कवाट, कोकम पावडर, शुद्ध हिंग आणि मायक्रो गुळ किंवा साखरेचे कोटिंग. या मसाल्याचं प्रमाण जुळलं तर भडंग एकदम लाजवाब तयार होतो आणि चुकीचं प्रमाण संपूर्ण चव बिघडवू शकतं. आता पाहूयात भडंग व्यवसाय कसा सुरू करायचा. पहिल्या टप्प्यात तुम्ही एका छोट्या किचन मधून फक्त 8 ते 12 हजार रुपयांचा सेटअपने सुरुवात करू शकता. कढई, मसाला, मिक्सर, थोडंसं तेल आणि साहित्य एवढ्यावर काम सुरू होतं. त्यानंतर ग्राहकांसाठी माइल्ड, स्पायसी आणि एक्स्ट्रा स्पायसी अशा प्रीमियम मसाला ब्रँड तयार करा. पुढच्या टप्प्यात साध्या पॅकेजिंग पासून ते लोगो, व्हॉट्सअप स्टिकर्स आणि इंस्टाग्राम पेज अशी बेसिक ब्रँडिंग सुरू करा. नंतर 10 ते 20 किलो बॅच मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन, प्रीमिक्स तयार ठेवणे आणि लो ऑइल तंत्र वापरून हाय प्रॉफिट मॉडेल तयार करा. माल तयार झाल्यानंतर किराणा दुकानं, पान टपरी, चहा स्टॉल, शाळा, कॉलेज जवळील दुकाने, हॉस्पिटल, कॅन्टीन आणि बस स्टँड अशा हाय सेलिंग लोकेशन्सवर सप्लाय सुरू करा. त्यानंतर स्विगी, इन्स्टामार्ट, अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि व्हॉट्सअप बिझनेस अशा ऑनलाईन चॅनल्सवर विक्री सुरू केली तर मागणी ही झपाट्याने वाढते. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लाखोंची कमाई कशी करायची सांगते. भडंगचा नेट प्रॉफिट मार्जिन हा 35% ते 60% असतो. छोटा सेटअप दिवसाला 50 किलो उत्पादन करून सुमारे 4500 रुपये नफा म्हणजे महिन्याला 1.5 ते 2.5 लाख सहज तुम्ही कमवू शकता. तर मोठे युनिट्स महिन्याला 6 ते 12 लाख नफा मिळवतात. ब्रँडिंग मध्ये तुम्ही आकर्षक पॅकेजिंग, 4 फ्लेवर्स म्हणजेच माइल्ड, एक्स्ट्रा स्पायसी, लसूण स्पेशल, शेंगदाणा रिच, सोशल मीडिया प्रमोशन, भडंग कसा तयार होतो याची रील आणि ग्राहक रिव्ह्यू हे सर्व वापरू शकता. 2 दिवसात 500 लोकांनी टेस्ट केलं तर त्यातील 150 ते 200 ग्राहक कायमचे होतात. सांगली जयसिंगपूरच्या अनेक उद्योजकांचा एकच मंत्र आहे, क्वालिटी, ग्राहक नातं आणि सतत सुधारणा. आजची चव उद्यालाही तशीच असली पाहिजे. पॅकेजिंग, क्वालिटी आणि फ्लेवर सतत अपडेट ठेवले पाहिजेत. स्थानिक गावाकडची चव लोकांना खूप आवडते आणि खास म्हणजे भडंगची NRI मार्केटमध्ये अफाट मागणी आहे. शिपिंग करून तुम्ही मोठे ऑर्डर्स मिळवू शकता. तथापि काही महत्त्वाच्या सावधगिरी: मसाल्याची प्रत्येक बॅच तपासा, ओलावा दूर ठेवा, सर्व कायदेशीर परवानग्या जसे FSAI आणि एकाच पुरवठादारावर अवलंबून राहू नका. या गोष्टी पाळल्या तर ब्रँड लवकरच डेव्हलप होतो. कधी कधी मोठं विज्ञान लागत नाही,
एका साध्या स्नॅकनेही साम्राज्य उभं करता येतं आणि सांगली जयसिंगपूरचा भडंग हा त्याचाच पुरावा आहे. जर तुमच्याकडे चव, गुणवत्ता आणि धडाडी असेल तर भडंग उद्योग तुमच्यासाठी लाखोंची कमाई करण्याची सुवर्ण संधी आहे. तर चला मंडळी, भेटू पुढील भागात अशाच आणखीन भन्नाट बिझनेस आयडियांसह. अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण इथे फक्त ब्रँडच दिसतं.